हसन मुश्रीफ खातात महायुतीचं गातात महाविकासचं आमदार शिवाजी पाटील. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SP न्यूज. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकदा गोकुळ दूध संघ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय. मंत्री हसन मुश्रीफ हे खातात महायुतीचं पण गातात महाविकास आघाडीचं, असा घणाघात आमदार पाटील यांनी केला. मला कोणी काम करण्याची पद्धत आणि निष्ठा शिकवण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असून ते म्हणतील तीच आपली दिशा असेल, असंही आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार शिवाजी पाटील नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. जगण्यासाठी एक व्यासपीठ दिलं, एक शेतकऱ्याला मानाने कसं जगावं हे शिकवलं आणि होत असतेवेळी असे दिग्गज नेते त्या मंत्रिपदाच्या जीवावरती आणि पूर्ण राक्षसी रूप धारण करून सगळंच गिळायच्या चक्करमध्ये जनता त्यांच्या या हलगर्जी कारभारामुळे त्रस्त आहेत. बोलायची कुणाला हिंमत होत नव्हती. त्यातला युती धर्म म्हणून आम्ही 1-1.5 वर्ष यांचं अन्याय सहन केला आणि करतोय. खरं मला असं वाटलं युती धर्म करत असतेवेळी, युती धर्म पाळत असतेवेळी सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. खरं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून, युतीमध्ये राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते, खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं, गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही, हे लक्षात असावं. मी जरी छोटा पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिकपणा माझ्या परत शंका घेणं कोणाची गरज नाहीये. काल चंदगडमध्ये मुश्रीफ साहेब बोलून गेले की हे डायरेक्ट आमदार झाले, तर मुश्रीफ साहेब मी पक्षाचा सक्रिय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. चांगला की वाईट ही जनता ठरवेल. कारण मी चांगला प्रामाणिकपणे देवाभाऊंच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय 16 वर्षांपासून काम करतोय आणि मला माझ्या मतदारसंघात भागातून जर नवीन असलो तर पक्षाच्या रुटीन सगळ्या कार्यात माझा सहभाग असतो. महाराष्ट्र माताडीचा अध्यक्ष आहे, मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे, कामगार क्षेत्रात काम केलं आणि 2019चा पराभव 1600 मतदान झाल्यानंतर 5 वर्षात सातत्यानं ठाण म्हणून काम केलं. करावा आपण मंत्री महोदय आहात, मोठे आहात याचं मी मान्य करतो. कारण एक छोट्याशा कार्यकर्त्याला असा अपमान करू नका, मी विनंती करतो. आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, शिवसेना बरोबर आपली भाजप ही महाविकास आघाडी, आपली महायुती आपली आहे. खरं ह्या युतीमध्ये आपण राहून आमचं भारतीय जनता पक्षाचं भाजपाचं धोरण होतं काँग्रेस मुक्त भाजप, हे वाक्य होतं. आणि नरेंद्र मोदी साहेब आमचे नेते आदरणीय, ह्या देशाचे दिग्गज अशा नेत्यांची घोषणा होती सबका साथ सबका विकास. आणि आमचे सहकार क्षेत्रातले दिग्गज अमित भाईजी शाह साहेबांचं सहकार क्षेत्रामधलं योगदान आपल्याला सर्वांना माहिती असेल. एकदम कडक शिस्तीचे आमचे नेते मंडळींनी जो कामाला सुरुवात केली, काका महाराष्ट्रामधलं भ्रष्टाचारी सर्व काही कारखाने असतील, त्या संस्था असतील, त्यांना काय त्यांची जागा दाखवून दिली आणि आपल्याला याची चांगल्या प्रकारे जाण असली पाहिजे असेल बहुतेक. आणि शेतकऱ्यांच्या मुलांना एक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये मोदी सरकार प्रामाणिकपणे काम करते. आणि आमचे आदरणीय राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेला जे योगदान देतात आणि जे काम करण्याची पद्धत आहे, ह्या 5-5 वर्षामध्ये आमच्या चंदगड विधानसभेमध्ये मुश्रीफ साहेब 5 वेळा मंत्री झाले. तर साधा एक दवाखाना दिलेला नाही. आणि जे 5 वेळा मंत्रीपद बघून कुठल्या नेत्यांनी, कोल्हापूरच्या पण नेत्यांनी, कुठल्या चंदगड विधानसभेमध्ये कुठले कॉलेज नाहीत, कुठले इंडस्ट्रीज नाहीत,
कुठला दवाखाना नाही, एक एमबीबीएस डॉक्टर नाहीत. आज सुद्धा आम्हाला एक डॉक्टरसाठी बेळगाव किंवा कोल्हापूरला जायला होते. याची मुश्रीफ साहेबांना खंत आणि लाज वाटली पाहिजे नेत्यांना. आणि संकटमध्ये काल येऊन वन तारासाठी तुम्ही करता. आज कामाची सुरुवात मी बोलायला लागते तर बोलतो. मुश्रीफ साहेबांनी आमच्या जिल्ह्यामधील कोल्हापूर जिल्हा स्वराज संस्था इलेक्शन मंत्री आजरा संकटमध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट, उबाटा गट, शिवसेना यांची युती केली. हे जग जाहीर आहे. इथे भाजपला कुठे विश्वास घेतलेला नाहीये. आणि जे आपलं वाक्य बोधवाक्य भाजप आपलं काँग्रेस मुक्त भाजप, मुश्रीफ साहेबांनी घोषणा नाही केली तर त्यांचं काम उलट काय चाललंय, भाजप मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस. याच्यासाठी पक्षाचे नेते गांभीर्य घेतील. तर मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि आज चंदगड आझाद गणितमध्ये उबाटाबरोबर त्यांनी युती केली, शिवसेनेवर युती केली आणि आमचे सगळे उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न केले आणि सक्सेस झाले. आणि त्याचबरोबर राधानगरीमध्ये, बुदरगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचे शिवसेना उबाटागड यांची युती केली. शाहूवाडी पन्हाळमध्ये उबाटागड शिवसेनेची युती केली. करवीरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या मुलाला क्रांती संपत पाटील यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले. आज ते शेका पार्टीचे काम करत आहेत. त्याचबरोबर तसेच आजरा चंदगड गणवेश येथील काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली. तिथे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार नाही दिले. राधानगरी बुदरगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक विकास आघाडी मजबूत केली. आणि इथं कुठेही त्यांनी युती धर्म पाळलेला नाहीये. म्हणून पक्ष